अख्खं मार्केट आता आपल्या सगळ्यात पहिलं ॲक्शन झोनचं खूप खूप आभार. भास्कर सरांचं, पेले सरांचं, ज्योत्स्नाचं, कुणाल सर किंवा इथं सगळे पोरांचं खूप मनापासून आभार. कारण माझ्या मुलाला घेऊन यायची पॉसिबल नव्हतं मला काही गोष्टी, पण त्याला घेऊन बाकी सगळे सांभाळायचे. जेव्हा मी ग्राउंड करायची तेव्हा ते सगळे सांभाळायचे, त्याच्यामुळे मी हे करू शकले. सगळ्यात मोस्ट म्हणजे भास्कर सर आणि कुणाल सर इथून गाडीवर घेऊन जायचे, मी पाठी जायची. मेन ते होतं, कारण त्याला उचलून घेऊन जाणं माझ्याकडे खरंच पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्यांचं खूप खूप आभार. आपण दीप्ती जाधव यांची पण मुंबई शहर पोलीस पदी निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतोय. दीप्ती जाधव यांचं संघर्ष म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रापुढे एक जिवंत उदाहरण आहे. ज्यांना कोणाला वाटत असेल की मी आयुष्यात काही करू शकत नाही किंवा ज्यांना वाटत असेल की म्हणजे कोणती गोष्ट एकदम अवघड आहे, हे शक्यच नाही, त्यांच्यासाठी मी एकच सांगतोय की त्यांनी दीप्ती जाधव यांच्या संघर्षाकडे बघावं. त्यांचं संघर्षाबद्दल मी त्यांना 2-3 प्रश्न विचारणार आहे. की त्यांचं लग्न झालेलं असून त्यांना एक 3 वर्षाचं मुलं बाळ आहे. दररोज त्यांनी मुलाला सोबत घेऊन सकाळी अकॅडमी असो, आपली लेखीची तयारी असो, एक्झाम असो, नेहमी मुलांना, कारण की मुलाला घरी सांभाळण्यासाठी कोणी नसायचं, तर ते दिवसभर त्यांच्यासोबत त्यांच्या मुलांना ठेवून आपले फिजिकलची तयारी करणं आणि लेखीची तयारी करणं हे एकदम सोपी गोष्ट नाहीये. म्हणून मी अख्ख्या महाराष्ट्राला सांगतो की ज्यांना वाटतंय की आयुष्यात काहीच नाही, त्यांनी एक आयुष्यात कोणती गोष्ट अशक्य नाहीये. तर मी त्यांना एक प्रश्न विचारतो की तुम्हाला ॲक्शन झोन अकॅडमी बद्दल काय वाटते? तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन लाभले का? योग्य प्रकारे मित्र परिवार लाभले का? त्यांनी तुम्हाला वेळोवेळी मदत अशी केली काय? आणि ॲक्शन झोन अकॅडमीमुळे तुमचा काय फायदा झाला? पहिलं तर माझं नाव दीप्ती जाधव आहे. मला 3 वर्षाचा मुलगा आहे. मी फर्स्ट टाइम ॲक्शन झोन अकॅडमी 7 एप्रिलला जॉईन केली. मी फर्स्ट टाइम गुगलला सर्च मारलं, कारण बघायचं होतं जवळपास अकॅडमी आहे की नाही. आणि लहानपणापासून माझी जिद्द होती का मला पोलीस बनायचं, पोलीस, आर्मी किंवा नर्सिंग या तिन्ही कोणत्या तरी फील्डमध्ये जायचं होतं. ऍक्च्युली माझे वडील ऑफ झाले, आज असते त्यांना खूप आनंद झाला असतं. आणि ॲक्शन झोन अकॅडमी जॉईन केल्यापासून भास्कर सरांनी, मला पहिलं काही येत नव्हतं, ग्राउंडचं काहीही माहिती नव्हतं, गोळा कसं पकडायचं किंवा रनिंग शूज कोणते घ्यायचे, कसं टेक्निक कशी, हे काहीच माहिती नव्हतं. ॲक्शन झोन मध्ये आल्यानंतर भास्कर सरांनी या सगळ्या गोष्टी शिकवल्या. आणि तसं बनायला गेलं तर लेखी म्हणजे सगळ्यात कच्चं होतं. पेले सर असल्यामुळं मला गणित काय हे माहिती नव्हतं, पण पेले सरांमुळे सगळं शक्य झालं. ॲक्शन झोन अकॅडमीचा खूप खूप आभार. शेवटचा प्रश्न तुम्हाला काय वाटते की आयुष्यात मुलांनी कधीतरी अकॅडमी जॉईन करायची का? तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते? हा, अकॅडमी जॉईन करायची नाही, कराच. कारण अकॅडमीमुळे खूप फायदा होतो. जेवढं घरी आपण करतो त्याच्यात नाही फायदा होत. जे इथे करून घेतात ना ते स्वतः आपण नाही करू शकत, म्हणून अकॅडमी जॉईन करावी. धन्यवाद ताई. मी तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी ॲक्शन झोन अकॅडमी तर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. तुमचं आयुष्य चांगलं जावं, बरोबरटी जावं असं ईश्वरांनी प्रार्थना करतो. थँक्यू.